नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यावर्षी महाशिवरात्री खऱ्या अर्थाने ऐतिहासिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. हिंदू धर्मातील सर्वात पवित्र सणांपैकी एक असलेल्या या दिवशी भगवान शिवांची आराधना केली जाते. यंदा फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी 15 फेब्रुवारीला संध्याकाळी 5:04 सुरू होणार असून ती 16 फेब्रुवारीला संध्याकाळी 5:34 संपेल. यंदाच्या महाशिवरात्रीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तब्बल 300 वर्षांनंतर एकाच वेळी 5 दुर्मिळ राजयोग जुळून येत आहेत. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने असा संयोग अत्यंत दुर्मिळ मानला जातो. यामध्ये बुध आणि शुक्राच्या युतीमुळे लक्ष्मीनारायण राजयोग निर्माण होत आहे. तसेच बुध आणि सूर्याच्या एकत्र येण्याने बुधादित्य राजयोग तयार होत असून सूर्य आणि शुक्राच्या संयोगातून शुक्रादित्य योग बनत आहे. कुंभ राशीत शनी स्वतःचा महापुरुष राजयोगात विराजमान आहे. विशेष म्हणजे कुंभ राशीमध्ये सूर्य, बुध, शुक्र, शनी आणि राहू हे 5 ग्रह येत असल्याने एक शक्तिशाली पंचग्रह राजयोगही तयार होत आहे. महाशिवरात्रीला शिवलिंगाचे पूजन करणे हे पंचतत्वांच्या उपासनेसारखे मानले जाते. आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी या 5 तत्वांचे प्रतीक असलेल्या शिवलिंगाचा अभिषेक या दिवशी अतिशय शुभ व फलदायी ठरतो. भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी भक्तांनी या दिवशी सकाळी स्नान करून शिवमंदिरात जाऊन अभिषेक करावा. दूध, दही, मध, तूप आणि साखर यांपासून बनवलेल्या पंचामृताने अभिषेक केल्याने शिवांची विशेष कृपा प्राप्त होते. अनेक भक्त या दिवशी व्रत करतात, रात्रभर जागरण करून ओम नमः शिवाय मंत्राचा जप करतात आणि ध्यान लावतात. 300 वर्षांनंतर आलेल्या या 5 शुभयोगांच्या प्रभावामुळे या पवित्र रात्री केलेले शिवभक्ती जीवनात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येईल अशी श्रद्धा आहे. महाशिवरात्रीचे पर्व काळामध्ये माता पार्वती आणि भगवान शिव यांची कृपा, आशीर्वाद, कृपादृष्टी आपल्यावरती राहावी, आपल्यावरती वर्षभर टिकावी यासाठी आपण वर्षातून एकदाच येणारा हा महाशिवरात्रीचा पर्व काळ पावन काळामध्ये आपल्याला शिवमंदिरातून शिवलिंगावरून ही एक अशी वस्तू उचलून घरी घेऊन यायची आहे. ती वस्तू घरी आणल्यानंतर 7 पिढ्यांचं दारिद्र्य दूर होईल, अखंड लक्ष्मी तुमच्या घरी वास करेल, अखंड लक्ष्मी पाणी भरेल. तर ती कोणती वस्तू आहे जी आपल्याला घरी आणायची आहे आणि ती आणल्यानंतर आपल्याला त्या वस्तूचं नेमकं काय करायचं आहे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवर पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. तर महाशिवरात्रीच्या पर्वकाळामध्ये आपण हा उपाय सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा तेव्हा आपल्याला शक्य होईल, तेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा करा. जर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या जीवनातील सर्व दुःख, दारिद्र्य, अडचणी, अडथळे आणि पैशासंबंधी काही समस्या असतील तर त्या दूर होतील. मनातील इच्छा पूर्ण होईल. तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या भगवान शिवशंभोंना त्या दिवशी शरण जाऊन प्रार्थना करून सांगायची आहे आणि या प्रभावी उपाय देखील तुम्हाला महाशिवरात्रीच्या या पर्वकाळामध्ये आवर्जून नक्की करायचा. आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्री आवर्जून साजरी केली जाते आणि भक्तिभावाने, श्रद्धेने ही साजरी करतात. तर ही एक अशी तिथी आहे ज्या दिवशी शिवतत्व लाखो पटीने जागृत असतं. त्यामुळे आपल्याला भगवान शिवशंभूची साधी सेवा, उपासना, व्रत केल्याने फळ दुपटीने मिळत असतं. त्यामुळे हा उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून करावा. कारण भगवान शंकरांना भोळे साम, सदाशिव, भोळे महादेव सुद्धा म्हणतात. त्यामुळे ते तुमच्या छोट्याशा उपायाने सुद्धा लवकर प्रसन्न होतात. अगदी तुम्ही शिवलिंगावरती जल जरी अर्पण केलं तरीसुद्धा त्याला आपल्याला दुपटीने फळ हे महाशिवरात्री दिवशी मिळत असतं. जर महाशिवरात्रीच्या दिवशी विशिष्ट उपाय जर तुम्ही केले तर त्या प्रभावी उपायाचं प्रभावी शुभफळ
पुण्यफळ आपल्याला मिळत असतं आणि त्याचाच लाभ देखील आपल्याला मिळतो. म्हणून भगवान शिव व माता पार्वती यांचा कृपा आशीर्वादाने हा उपाय अत्यंत फलदायी होणार आहे. कारण या दिवशी 5 शुभ संयोग जुळून देखील येत आहेत. अशा या शुभतिथीवरती तुम्ही जर हा उपाय केला तर त्याचं 100% फळ तुम्हाला प्राप्त होईल. आवर्जून आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी हा प्रभावी उपाय नक्की करायचा आहे. महाशिवरात्रीच्या पवित्र पावन आणि शुभ काळामध्ये आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे. तसेच घराची अंगणाची स्वच्छता करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला अंघोळ करायची आहे. आपल्याला स्वच्छ पाण्याने अंघोळ करून घ्यायची. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ आणि गंगाजलचे 2 थेंब टाकायचे आणि त्यानंतर अंघोळ करायची. अंघोळ झाल्यावर स्वच्छ कपडे परिधान करायचे आणि त्यानंतर बघा तुमच्याकडे जर सफेद कपडे असतील तर ती तुम्ही परिधान करा. नंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची. आपल्या देवघरातील शिवलिंगावरती सुद्धा आपल्याला अभिषेक करायचा आहे. पंचामृताने किंवा पाण्याने तुम्ही करू शकता. शिवलिंगावरती तुम्ही भस्म, विभूती, बेलाची पाने, फुले, पंचामृत अर्पण करायचं. तुम्ही शिवलिंगाची देखील विधिवत पूजा करून घ्यायची आहे. धूप दीप लावून आरती करून घ्यायची. आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी नंतर एखाद्या शिवमंदिरामध्ये शिवपूजा करण्यासाठी जे आवश्यक साहित्य आहे ते सोबत घेऊन जायचं. मग त्यामध्ये तुम्ही बेलपत्र, जल, महादेवांच्या आवडीची पांढरी फुले, पंचामृत, साखर, दूध, दही, मध, तांदूळ, जवस, काळे तीळ हे सर्व साहित्य घेऊन जाऊ शकता. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांची पूजा करण्यासाठी मंदिरात गेल्यानंतर आपल्याला उत्तरेकडे तोंड करून पूजेला बसायचं. मग महादेवांच्या शिवलिंगावरती तुम्हाला जल अर्पण करून अभिषेक करायचा आहे. तर अभिषेक करताना अगदी शांतपणे हळूवार अर्पण करायचं. जल अर्पण करताना कधी घाई करू नका. नंतर तुम्हाला त्यावरती दूध देखील अर्पण करू शकता तुम्ही. नंतर महादेवांना भोळे, साम, सदाशिव देखील म्हणतात. ते अगदी छोट्याशा पूजेने सुद्धा लवकर प्रसन्न होतात असा उल्लेख शिवपुराणामध्ये केला गेलेला आहे. त्यानंतर तुम्हाला मध, पंचामृत याने देखील अभिषेक करायचा. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपूजा करून झाल्यानंतर तुम्हाला ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचं नामस्मरण करायचं. त्यानंतर शिवलिंगावरती अर्पण केलेले शिवमंदिरातील जे धोत्र्याचे फळ आहे तर ते तुम्हाला उचलून आपल्या घरी आणायचं आहे. तर हे 1 फळ भेटले, 2 फळ भेटतील, 4 भेटतील, 5 भेटतील, जेवढे फळं तुम्हाला भेटतील तेवढी तुम्ही शिवलिंगावरून उचलून तेवढी फळं घेऊन यायचं आणि आपल्या घरी आणायचं. त्यानंतर या दिवशी बरेच शिवभक्त मंदिरामध्ये आपली इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी शिवलिंगावरती धोत्र्याचं फळ हे आपल्या महादेवांना खूप प्रिय आहे म्हणून अर्पण करत असतात. तर बघा शिवपुराणामध्ये असं सांगितलं आहे, समुद्र मंथनातून जे हलाहल नावाचं विष निघालं होतं, सृष्टीचा विनाश टाळण्यासाठी ते विष महादेवांनी प्राशन केलं. या विषाच्या प्रभावाने महादेवांचा कंठ देखील सुकून गेला होता आणि त्याचा प्रचंड त्रास महादेवांना होत होता. मग अशा वेळी देवतांनी महादेवांचा तो त्रास दूर करण्यासाठी त्यांना हे धोत्र्याचं फळ खाऊ घातलं होतं. त्यावेळी धोत्र्याचं फळ खाल्ल्यामुळे विष शांत झालं आणि त्रास कमी झाला आणि म्हणूनच धोत्रा फळ हे विष मावळणारा, संकटनाशक करणारा, दुःख दूर करणारा आहे. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला हा प्रभावी उपाय आवर्जून करायचं. म्हणजे धोत्र्याचं फळ उचलून घरी आणायचं आणि जर शिवलिंगावरती धोत्र्याचं फळ तुम्ही अर्पण केलेलं जर नसेल, म्हणजे जर तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी नाही मिळालं तर मग तुम्ही काय करायचं, तर बघा अशा वेळी तुम्ही स्वतः विकत घ्या किंवा शेतामध्ये वगैरे भेटलं तर ते तुम्ही स्वतः आणून शिवलिंगावरती अर्पण करून पूजा करा व पूजा करून झाल्यानंतर तेच फळ उचलून पुन्हा आपल्या घरी घेऊन या. आता हे फळ घरी आणल्यानंतर तुम्हाला एका पिवळ्या रंगाच्या कपड्यात घ्यायचं आणि त्या पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये आपण शिवमंदिरातून आणलेलं धोत्र्याचं फळ बांधायचं आहे. तो कपडा जिथे तुम्ही तुमच्या घरातील पैसे, दागिने, महत्त्वाच्या वस्तू ठेवता त्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे. हा उपाय केल्यामुळे तुमच्या पैशासंबंधित सर्व समस्या दूर होतील. घरात पैशाची चणचण नसेल, कर्जाचा डोंगर वाढला असेल, कर्ज फिटत नसेल तर अशा बऱ्याचशा समस्या असतील तर लवकर तुमच्या त्या हळूहळू दूर होतील. तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करेल. घरात पैशाचा ओघ वाढेल. घर धनधान्य संपत्तीने भरून जाईल. तर
तर बघा, हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओमध्ये माहिती मी जी दिली ती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला जाता जाता एक लाईक करायला विसरू नका. चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते. उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.